त्याला चैतन्य मचिंद्रनाथ चैतन्य गोरक्षनाथ यांची यात्रा असते। सालबद्ध नियमाप्रमाणे ही 2 दिवसाची यात्रा असते। सकाळी दंडवत, सुरुवातीला पाठ कावडीचं पाणी पडतं मचिंद्रनाथ गोरक्षनाथाला, गंगेवरून पाणी आणलं जातं ते, आणि नंतर दंडवत घेतल्या जातात। नैवेद्य दुपारी होतो आणि शरणाचा कार्यक्रम 8 वाजता होतो। 8:30-9 ला छबिना निघतो आणि तो 11 वाजेपर्यंत छबिना हा चालतो ढोल लेझमाच्या ताफ्यामध्ये। आणि नंतर एक करमणुकीचा कार्यक्रम कुठलाही जो आमच्या गाववाल्याला मिळेल तो कार्यक्रम ठेवला जातो। ची परंपरा ब्रिटिश काळापासून यात्रेची परंपरा अक्षय तृतीयेच्या नियमाने यात्रेची परंपरा आहे। आणि मला जे कळतं 1949 पासून ही यात्रेची परंपरा आहे। अक्षय तृतीया यात्रा होते, सकाळी पैठणचं पाणी आणलं जातं, ते 5 वाजता देवाला पाणी घातलं जातं। त्याच्यानंतर सकाळी 10-11च्या दरम्यान दंडवत होतो। दंडवत झाल्यानंतर पुन्हा 6-7 वाजता हे पालखीची आरती होती। आरती झाल्यानंतर पालखीची मिरवणूक ढोल लेझमाच्या ताशाप्रमाणे ते नेहमीप्रमाणे मिरवली जाते। त्याच्यानंतर 11-11:30 नंतर छबिना संपल्यानंतर जे करमणुकीचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम रात्री 4 वाजेपर्यंत चालू राहतो। निमित्त या मुंबईपासून या यात्रेला लोक येतात। मुंबई, पुणे, इकडं सातारा जे असतील, इकडं औरंगाबाद असेल, इकडं बीड असेल, हे सगळ्या महिला आणि सगळे लोक बाहेर असलेले पूर्ण यात्रेला येतात। आता हे बघा, आमच्या गावचं मंदिर म्हणजे महाराष्ट्रात हे गोरक्षनाथ मचिंद्रनाथाचं पहिलं स्थान आहे आणि इथं आनंदात एकदम यात्रा उत्सवात होती। अनेक वर्षापासून आमची परंपरा आहे। शेजारचे 10-12 गावं, आमच्या परिसरातले 5-6 गावं जी आहेत ती ढोल ताशा लेझिम घेऊन इथं पालखी मिरवण्यासाठी येतात। पालखीची मिरवणूक आधी व्यवस्थित होते। सगळा समाज एकत्र येऊन आम्ही ही यात्रा करतो। आमच्या गावातले मुस्लिम बिस्लिम सगळे असून हे सगळे एकत्र येतात आणि या पालखीची मिरवणूक करून शांततेत बाहेर पडून संध्याकाळी 11 ते 11:30च्या नंतर 12 वाजता कार्यक्रम चालू होतो। 12 ते 4 वाजेपर्यंत करमणुकीचा कार्यक्रम होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 12 ते 1 वाजेपर्यंत पुन्हा करमणुकीचा कार्यक्रम असतो। त्याच्यामुळे ही जत्रा आमची पारंपरिक व्यवस्थेमध्ये व्यवस्थित चालते। आज कोमल पाटोळ्याचा कार्यक्रम 12 ते 2च्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तमाशाचा कार्यक्रम आहे हजेरीचा, आणि पुन्हा संध्याकाळी कार्यक्रम तमाशाचा असतो। त्याच्यामुळं 8 ते 12 सकाळी हजेऱ्याचा कार्यक्रम होतो आणि ह्याच्यात सगळे भाविक लोक आम्हाला मदत करतात, वर्गणी भरपूर देतात। गाववाले पुजारी परंपरेप्रमाणे बराडी म्हणून जे असतात ते कायमस्वरूपी इथं सेवेत असतात। त्याच्यामुळं ह्या मचिंद्र गोरक्षनाथाच्या यात्रेमध्ये आमच्याकडे कोणी असा धिंगामस्ती करणारा माणूस नजर पडणार नाही। ह्या पद्धतीने ह्या गावाचं पूर्ण काम चालू असतं। त्याच्यामुळे जागृत अक्षय तृतीयेच्या दिवशी 1 महिना ह्या देवाचं पावित्र्य पाळलं जातं। इथं पुण्याभर लोक पाळतात, इथं बाकीचं काही चालत नाही।